तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तन्मय आणि मी आज तुम्हाला आमच्या शेतातील काही झाडे आणि निसर्ग दाखवणार आहे. आपण पहिली सुरुवात करू इकडून. हे बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवतो. हे आहे एक केळीचं झाड. हे केळीचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे आणि ते आम्ही लावलेलं नाही आहे, ते आपोआप उगलेलं आहे. आणि आता आपण पुढं जाऊ. पुढं मी तुम्हाला एक दाखवतो. पुढं एक अशी नारळाचं झाड, आंब्याचं झाड आणि छोटछोटाली झाडं लावलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो, आता आपण चाललो आहे आणि तुम्हाला आमची विहीर पण दाखवतो. आता मी चाललो आहे आणि काल खूप देखील पाऊस झाला नाही, लेकिन थोडाफार पाऊस झाला आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, माती पण बघू शकता तुम्ही. हे बघा, मुरमुरीत झालेली आहे. चला आपण पुढे जाऊ. आता बघू शकता. आणि ही आहे आमची विहीर. ही आमची विहीर आहे. त्या विहिरीत तुम्ही बघू शकता, पाणी खूप खाली गेलेलं आहे. एवढी खाली पाणी गेलेलं आहे. सकाळी सकाळी एवढं इथवर पाणी असतं. तर आता आपण जाऊ पुढील आपल्या नारळाच्या झाडात. ही 2 मोठाली अशी नारळाची झाडं झालेली आहे. तर तुम्ही बघितलंच असेल किती मोठी झाडं झालेली आहेत आणि ती खूप मोठाली झाडं झालेली आहे. आणि आता आपण चाललो आहे छोट्याशा नारळाचं झाडाकडं. हे आहे नारळाचं झाड. हे नारळाचं झाड आहे. तर बघू शकता तुम्ही, हे नारळाचं झाड आहे एक. आणि याला म्हणतात कोरफड. ही जर केसांना नाही तर आपल्या तोंडाला लावसात आणि केसांना पण याचं जेल म्हणजे असतं ते पण लावता येतं आपल्याला. तर ही आहे आपली कोरफड. आणि आता आपण पुढे जाऊ. तर आता हे आहे आंब्याचं झाड. तर बघू शकता, हे आंब्याचं झाड पिवळं झालेलं आहे. आता हे कोणतं झाड आहे नेमकी? हे आहे पेरूचं झाड. बघा, पेरूचं झाड आता बघू शकता. आणि हा आहे आमचा आंबा. तो तर आम्हीच लावलेला आहे. हा पण एक आंबा, तो आंबा. आणि ते नारळाचं झाड, आणि ते पण नारळाचं झाड आहे. ते पण नारळाचं झाड. आणि ते शेवटला ते झाड आहे ना, ते चिक्कूचं झाड आहे. तर बघू शकता, आम्ही इथं ऊस लावलेला आहे. हे बघा, ऊस लावलेला आहे आम्ही. तर तुम्ही बघू शकता, आम्ही एवढं ऊस लावलेला आहे. आता आपण बघू आपण आपल्या भिमुखबद्दल. आता आपण भिमुखकडं चाललो आहे. बघू शकता, मला चालण्याला त्रास होत आहे कारण इथं पाऊस पडलेला आहे आणि ढेकळसुद्धा आहे. तर तुम्ही बघू शकता. तर भावांनो, बघा, मी तुमच्या ब्लॉगसाठी, एका व्हिडिओ ब्लॉगसाठी एवढं कष्ट करत आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करत नाही. तर भावांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर चाललो आहे मी. आणि तो समोर तुम्ही काय बघताय, तो आहे भिमुग. तो भिमुग आता काढलेला आला आहे. तर बघू शकता, याला म्हणतात भिमुग. हा भिमुग आहे. पार हिरवागार झाले आहे. तर बघू शकता तुम्ही, हा आहे हिरवागार भिमुग. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची राहिली आहे. आणि तुम्हाला आहे का, माझा कुत्रा दाखवतो. त्याचं नाव बंटे आहे. तर तुम्ही आता बघू शकता माझ्या बंट्याला. मी आता बंट्याला दाखवतो. तो नेमकी खाटेवर येऊन बसला आहे आणि असं उभा राहिला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो बंट्याबद्दल. काय रे बंट्या, काय करतो? पंजा दे, पंजा दे, पंजा. तर बघू शकता भावांनो, बंट्याचं थोबाड.
असा दिसत आहे आमचा बंट्या. हे बघा बंट्या, असा बंट्या दिसत आहे. तर बघू शकता, वर बघे, असा बंट्या आहे. आणि खूप लाडवलेला कुत्रा आहे तो. आणि नेमकी घरापाशी कोणाला येऊ नाही देत नाही. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरापासले आरण. तर आरण बघू शकता तुम्ही आता. ही आहे आमची आरण. आणि हे बाजूला आहे आमच्या काकाचं गुलछडीचं वावर आहे, शेत आहे. आणि मी आता तुम्हाला दाखवतो ते गुलछडी कशी असते. आता हे बघा, बघू शकता तुम्ही. आता गुलछडीचं तुम्हाला दाखवतो. गुलछडी एक फुलाचा प्रकार असतो आणि त्याचा वास एकदम छान येतो असतो. आणि गुलछडी म्हणजे आता एक असं सफेद कलरचं फूल असतं, त्याला गुलछडी म्हणतात. ते आता मुंबईला अशा कोणत्या तरी जागी नेतात आणि ते विकतात. त्याला बाजार आहे 300 रुपये किलो. तर बघू शकता भावांनो, इथं आहे गुलछडी. सगळे गुलछडीचे हे आहे, बघू शकता तुम्ही. आता बघू शकता कोणतं वातावरण झालेलं आहे. तर बघू शकता तिकडं आहे जांभळाचं झाड. त्या झाडावर आम्ही चढू जांभळं खात होतो. आता बघा, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.